नमस्कार सर्वांना. आज आपण करू तांदळाची खीर. श्राद्धाच्या वेळेस करतात ती. पाववाटी इथे तांदूळ भिजत घालायचे आहेत अर्धा तास आणि 5 काजू ते पण भिजत घालायचे आहेत. काजू आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. थोडं दूध घालून हे रवाळ असं वाटून घ्यायचे. 1 लिटर दूध आहे ते गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये वाटलेले तांदूळ घालून घ्यायचे. वाटलेले तांदूळ घातल्यानंतर एकसारखं हलवून घ्यायचे म्हणजे ते खाली चिटकले जाणार नाहीत. काजू घातल्यामुळे ना खीरीला छान असा दाटपणा येतो. दूध जास्त आटवावं लागत नाही. ते इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ आहे ते शिजत आलेले आहेत. आपल्या चवीनुसार साखर घालून घ्यायची. काजू बदामाचे काप घालून घ्यायचे. वेलची पूड, चारोळी घालून घ्यायची. 1 चमचाभर तूप घालून घ्यायचे. तांदळाची खीर आपली तयार झालेली आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये होते, जास्त भांडी न करता. आता आपण सर्व करून घेऊयात. केशर घालायचं राहून गेलं होतं ते घालून घ्यायचे. गुलाबाच्या पाकळ्या घालून घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता दाटसर अशी खीर आपली तयार आहे. नक्कीच करून पहा आणि खासुद्धा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.